नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. पश्चिम बंगालमध्ये 2/3 बहुमतासह भाजप सरकार येणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य. पुण्याच्या राजकारणातील सबसे बडा खिलाडी हरपला. माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास. आम्ही कडवे शिवसैनिक, कुणाचीही डाळ शिजू देणार नाही. माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया. राज्यातील नेत्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. महायुतीकडून अमरावतीकरांचा अपेक्षाभंग. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका. माझा फोकस फक्त विकास कामांवर आहे. पुण्यातील प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंच्या संयुक्त प्रचार सभेसाठी संयुक्त मुलाखत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची माहिती. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसून जातील. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. मुंबईत आमचे 30हून अधिक नगरसेवक निवडून येतील. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया. कबूतरखाना हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय. जीव गेला तरी चालेल. दादरचा कबूतरखाना सुरू करणारच. जैन मुनी निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया. बाळासाहेब ठाकरे आपलं हृदय, उद्धव आणि राज ठाकरे आपले डोळे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याविषयी केलेलं वक्तव्य दुर्दैवी. माजी मंत्री अमित देशमुख यांच्याकडून वक्तव्याचा निषेध. मंत्री उदय सामंत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी घेतली भेट. भेटीत महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती. महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले लोक सरकारच्या कामकाजावर खुश आहेत का? शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा सवाल. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते. भाजपाचे नेते CR पाटील यांचं वादग्रस्त विधान. तुर्तास येथेच थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.